अजित दादा आहे ना, दादा सांगून गेले बरं का, राजकारण हे लय वंगाळी. आपण स्वतःचा आपला व्यवसाय चालू करा आणि आपल्या व्यवसायात मग्न राहा. हा म्हणजे आपल्या व्यवसायाची वाढ करा. म्हणजे राजकारण्यांचं काही खरं नाही बरं का. आता म्हणजे अजितदादा पवार जाऊन 1-2 दिवस 3च दिवस झालेले आणि पाठीमागं टीव्ही जर आत्ता चालू जर केला तर म्हणजे आज काही गोष्टी भरपूर काही घडू राहिल्या बरं का. म्हणजे निदान मला वाटतं हे 10वा 13वा या गोष्टी तरी होऊन द्यायला पाहिजे होत्या का. एवढी घाई पण नव्हती आपल्या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री नाही किंवा मुख्यमंत्री पद नाही. ह्या गोष्टी म्हणजे एकदम म्हणजे चुकीचं म्हणजे मला एकदम वेगळं वाटू राहिलं कारण पूर्ण महाराष्ट्राला हळहळ लागली होती आणि त्यामध्ये ह्या गोष्टी जर पाहतोय आपण ह्या खूप चुकीच्या चालू आहे. मला तरी असं वाटतंय. म्हणजे आता बघा 3 ते 4 दिवस झालेले तर लगेच मागं वेगळेच राजकारण चालू झालेले. हा मी घेणार उपमुख्यमंत्री पदाची म्हणजे ते तर मला अजिबात म्हणजे मला तर काय पूर्ण महाराष्ट्राला हे म्हणजे चांगलं नाही वाटणार अशी गोष्ट. तुम्हाला काय वाटतं नाही का. आणि आम्ही व्हिडिओ बनवतो. आता मला बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट आल्या का ताई तू टिकली का बरं लावित नाही. म्हणजे आपण सर्वसामान्य लोक आहे हे सगळं जपतो, सगळी संस्कृती जपतो. म्हणजे सांगायचं येतात एकच आहे आम्हाला का आम्हाला सुतक आहे त्याच्यामुळे मी टिकली लावत नव्हते. पण अशा बऱ्याचशा कमेंट आल्या का ताई तू टिकली का बरं लावित नाही. हा तर म्हणजे मी म्हणतो या श्रीमंत राजकारणी लोकांपेक्षा आपले सर्वसामान्य आहे ना आपले शेतकरी संस्कृती जपणारी संस्कृती जपणारे आहे खरंच बरं का. म्हणजे एखादं सुतक पाळतात या रूढी परंपराने टिकली न लावणे किंवा कुंकू न लावणे या गोष्टी खरंच आपल्या म्हणजे इकडं आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खरंच परंपरा आहे नाही का. म्हणजे हे चालत आलेलं आहे का सुतक हे 10 ते 12 दिवस पाळल्याच जातं काही करा. पण आता हे आजचं पाहतोय आपण हे खूप वंगाळवाणी झालेलं आहे खरं. त्यासाठी ते चांगलं नसतं सुतक. त्याच्यामुळे मी टिकली लावत नव्हते. म्हणजे ज्या बांधवांनी कमेंट केलं का ताई तू टिकली का बरं लावत नाही त्यांच्यासाठी सांगायचंय मला का आम्हाला सुतक आहे म्हणून टिकली लावत नव्हती मी. हा तर मग आहे ना म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण खरंच एकदम वंगाळवाणी झालेलं आहे. काय आपल्या बुद्धीत पटून नाही राहिले आता. फक्त आपण म्हणजे विचार करणारे फक्त आपण आपले सर्वसामान्यच लोक बरं का. म्हणजे हळहळ व्यक्त करणार. अजितदादा गेले खरंच अख्ख्या महाराष्ट्राला हळहळ लागली होती. पण या 2 दिवसापासून आपण जे TV बातम्या पाहतो कालपासून उपमुख्यमंत्री पदाची कुठं उपमुख्यमंत्री पद चाललं होतं. अजून 10-12 दिवसांनी पण शपथविधी होऊ शकली असती. पण ती आज संध्याकाळी 5 वाजता का 8 वाजता होणार आहे. ते खूप चुकीचं होऊ राहिलं नाही का. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक व्यक्ती अनेक माणसं आहे का त्यांना अजून सुद्धा अजितदादा गेल्याचा म्हणजे शोक आहे अजून सुद्धा. अजून पण हुरहुर लागलेली आहे किंवा मग आपल्याला असं वाटतं का अजित पवार खरंच नाही का कुठून तरी मी हाय असं म्हणतील. तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी होणार आहे. तुमच्या मनाला पटतं का आम्हाला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि हे राजकारण जे चालू आहे किंवा अजितदादांचा जे अपघाती निधन झालं आणि त्यानंतर हे राजकारण चाललं 3च दिवसानंतर हे तुमच्या बुद्धीला पटतं का खरंच. म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसाला मला नाही वाटत पटन म्हणून. आता हा तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय यामध्ये आम्ही आमचं मत व्यक्त केलंय. तर तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही सांगा. तुम्हाला काय वाटतं योग्य की अयोग्य.